नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने खरवस. खरवस हा एक महाराष्ट्रीयन गोड पदार्थ आहे जो गाई किंवा म्हशीच्या बाळंतपणानंतरच्या पहिल्या दुधापासून तयार केला जातो. हा मऊ आणि स्वादिष्ट असा दुधाचा हलवा खास सणासुदीला किंवा विशेष प्रसंगी बनवला जातो. चला तर मग सोप्या पद्धतीने खरवस कसा बनवायचा ते शिकूया. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खरवस बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते एकदा बघून घ्या. इथे मी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यामध्ये पाव लिटर खरवसाचं चीक घेतलेलं आहे. गाय किंवा म्हैस विल्यानंतर पहिले 2 ते 3 दिवस जे दूध निघते ते घट्ट असते, त्या दुधाला चीक म्हटलं जातं. आता ह्या खरवसाच्या दुधामध्ये मी नॉर्मल पाव लिटर दूध घातलेलं आहे. आता त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ घातलेला आहे. गुळाच्या ऐवजी तुम्ही साखर देखील वापरू शकता, पण गुळामुळे चव खूप छान लागते. गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळत राहायचं. गूळ आता दुधामध्ये पूर्णपणे विरघळलेला आहे. आता त्याच्यामध्ये 1 चमचा वेलची पूड घातलेली आहे. अर्धा चमचा जायफळची पावडर घातलेली आहे. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही दुधामध्ये केशर भिजवून ते सुद्धा घालू शकता. हे भांडं आता मी इडली पात्रामध्ये वाफवण्यासाठी ठेवलेलं आहे. भांड्यावरती झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे वाफवताना पाणी आत जात नाही. मध्यम आचेवरती आपल्याला आता खरवस 30 ते 40 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे. खरवस आता तयार झालेला आहे. हे खरवस पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि मग त्याच्या वड्या कापायच्या. जर का हे भांडं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर खरवस हा खूप छान सेट होतो आणि त्याची चवही खूप छान लागते. खरवसाचे चौकोनी किंवा तुम्हाला आवडतील त्या आकाराचे तुकडे कापून घ्यायचे. हे थंड करून वरतून केशर किंवा सुकामेवा घालून सर्व करू शकता. अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीचा वापर करून स्वादिष्ट खरवस तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.